आणि मुंबई पोलिसांनी ही परवानगी दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील जे अंतरवाली सराटीमधून मुंबईच्या दिशेने आपल्या सगळ्या आंदोलकांसह समर्थकांसह निघालेले आहेत, त्यांनी असं म्हटलं की आपण सगळ्या नियमांचं पालन करणार आहोत। मी सगळ्या नियमांचं पालन करेन, जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मी आंदोलन करणार आहे। मनोज जरांगे पाटील हे आंदोलनावर ठाम आहे। एका दिवसामध्ये कसं उपोषण करणार असंही मनोज जरांगे पाटील यांनी विचारले। आंदोलन आमचं एक दिवसाचं नाही, ते बेमुदत असणार आहे। सरकार आणि न्यायालयाचे आम्ही आभार मानतो असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। आता आंदोलनासाठी काही अटी मुंबई पोलिसांनी घातलेल्या आहेत। जेव्हा मनोज जरांगे पाटील यांना मुंबईमध्ये आंदोलनाची परवानगी दिली जाते, या अटी नेमक्या काय आहेत त्यावर एक नजर टाकूया। यातली पहिली आणि महत्त्वाची अट ही आहे की आझाद मैदानात जे परवानगी दिलेली आहे आंदोलनाला मनोज जरांगे पाटील यांना, ती फक्त एका दिवसाची आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे बेमुदत आंदोलन आझाद मैदानात करू शकणार नाहीत। याशिवाय मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर कितीही लोक असले तरी आंदोलक 5,000 येऊ शकतात त्यांच्यासोबत मुंबईमध्ये। यामध्ये मुख्य आंदोलक जे असतील त्यांच्यासह फक्त 5 वाहनांना परवानगी मिळणार आहे आझाद मैदानामध्ये, आणि शनिवारी किंवा रविवारी या आंदोलनाला परवानगी दिली जाणार नाही असं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलंय। मोठ्या संख्येने जे आंदोलक येत आहेत त्यांच्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही असंही मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलंय। सकाळी 9 ते संध्याकाळी 6 याच कालावधीमध्ये या आंदोलनाला परवानगी आहे। वेळ संपल्यानंतर आंदोलकांना मैदान सोडावं लागेल असंही मुंबई पोलिसांनी आंदोलनाची परवानगी देताना जे पत्र दिलेलं आहे त्यामध्ये म्हटलंय। आता हे पत्र जेव्हा मुंबई पोलिसांनी आंदोलकांना मनोज जरांगे पाटील यांना दिलेलं आहे त्यावेळेस त्यांच्याकडून सुद्धा म्हणजे मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने सुद्धा एक हमीपत्र देण्यात आलेलं आहे। या हमीपत्रामध्ये सुद्धा काही गोष्टी स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत, काही गोष्टी मान्य करण्यात आलेल्या आहेत। त्या गोष्टी काय आहेत ते बघूया। सकाळी 9:30 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5:30 याच कालावधीमध्ये आंदोलन केलं जाईल असं जरांगेंनी आपल्या हमीपत्रामध्ये म्हटलंय। याशिवाय कायदा आणि नियमांचं पालन करू, म्हणजे जो कायदा असेल, जे नियम घालून दिलेले असतील त्यांचं आम्ही पालन करू। याशिवाय पोलिसांच्या नियमित आम्ही संपर्कात राहू आणि कोणतेही चिथावणीखोर भाषण करणार नाही, म्हणजे आंदोलकांना चिथावणी दिली जाईल अशी कुठली भाषा आम्ही वापरणार नाही भाषणांमध्ये। कोणतीही जाळपोळीची कृती होणार नाही ही हमी देण्यात आलेली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडनं मुंबई पोलिसांना। आणि आंदोलन स्थळ जिथे आम्हाला नेमून दिलेलं आहे त्यापासून इतरत्र कुठेही आम्ही कूच करणार नाही। हे महत्त्वाचं आहे की जिथे आंदोलन स्थळ आहे तिथून जवळच मंत्रालय आहे। पांडुरंग मार्गांवर पोलिसांची समन्वयाची जबाबदारी मनोज जरांगे पाटील यांच्या वतीने ज्यांच्यावर जबाबदारी देण्यात आलेली आहे त्यांचं नाव दिलेलं आहे। आणि शिवाय जे आंदोलक आमच्या सोबत असतील त्यांच्यासाठी पाणी आणि वैद्यकीय सुविधा ही उपलब्ध करण्याची जबाबदारी आमची असेल। आणि आंदोलकांची जी संख्या आहे ती पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही मर्यादितच ठेवू, ठरलेल्याच ठिकाणी आंदोलन करू, सांगितलेलीच लोक आम्ही आणू, जबाबदारी त्या लोकांची आमची असेल। चिथावणीखोर भाषणं आम्ही करणार नाही, आमच्या सोबत येणाऱ्या आंदोलकांकडे कोणतीही शस्त्र असणार नाहीत, अशी सगळ्या हमी मनोज जरांगे पाटील यांनी हमीपत्रामध्ये दिल्या।